नाही. हा, बर ते आपल्याला जरा मार्गदर्शन पाहिजे होतं. कालवड आता आपली 3 वेळा सेमीजवर येऊन गेली आहे. बर तर तिला कोणता बैल दाखवा वगैरे काय असं म्हणले ती मधने म्हणले त्यांनाच विचारा तुम्ही. तुम्ही त्यांना विचारलं नाही का मधल्यांना की ह्यांना का विचारायचा हा प्रश्न? विचारलं की ते म्हणले त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे ना. बर हा, त्यामुळे म्हटलं तुम्हाला विचारावं. बर बर मग तुम्ही ओळखताय का मला? मी तुम्हाला तुमच्या युट्यूबला मुलाखती बघतो. बर म्हणजे कंटिन्यू म्हणजे नवीन पडली बघतो, म्हणजे पहिल्यापासून बघतो. म्हणजे आता ही सरांमुळे आम्हाला गायची आवड झाली निर्माण. बर त्यामुळे आपलं सरांनीच मला दिली कालवड. एक त्यांनी आपली 2 वर्षाची कालवड आहे, 2 वर्ष होऊन गेली आहे. हा ते आपलं त्यांचं होतं मार्गदर्शन. त्यांच्या ह्याच्यामुळे आपलं आम्हाला काय म्हणजे जास्त प्रसंग आला नाही तुमच्या तिकडे येण्याचा किंवा आपलं असं बोलण्याचा. पण आपलं तुमचा नंबर भेटला, त्यांनी आपलं हरिमधल्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे. त्यांच्या ह्याच्यात खाली आपण करू व्यवस्थित काम, सगळं होईल व्यवस्थित, नाही काय प्रॉब्लेम अडचण म्हणजे. म्हणजे सर होते तेव्हा काय असं वाटलं नाही? नाही म्हणजे कसं आता आम्ही आपलं म्हणजे त्यांनीच आम्हाला कालवड वगैरे दिली, त्यामुळे आम्ही जी काय विचारायची आपलं सरांच्या ह्याच्या खाली चालायचं. सरांच्या म्हणजे असं काय बरोबर होत- बरोबर हा, म्हणजे कसं आम्हाला जास्त अनुभव नसल्यामुळे आपलं ती म्हणाल ते आपलं पूर्व दिशा असायची, असा विषय होता. कालवड सरांचीच घेतली होती होय? सरांचीच कालवड घेतलेली. बर 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 हा, ते कसं आता आम्ही जास्त म्हणजे आपलं तुमच्याकडे येण्याचं काय मार्गदर्शन म्हणजे कसं आता आम्हाला जास्त कॉन्टॅक्ट नसल्यामुळे आम्ही आपलं नवीनच आहे या क्षेत्रात. बर गायची आवड आपल्याला पहिल्यापासून आहे, त्यामुळे काय विषय नाही एवढा. हा 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 हम्म. बर बर त्यामुळे म्हटलं आपलं तुम्हाला विचारावं कसं कसं काय करायचं काय. आता सर होते तेव्हा म्हणजे सरांनी काय म्हणजे कल्पना दिली होती का माझी काय एखादी? तर सर तुमचं स्टेटस वगैरे ठेवायचं, तुमचं नाव काढायचं सर. बर हा, आणि आपलं नाव सांगायचं तुमचं की बाबा काय नाही ती माझ्या ओळखीची. पण आम्हाला म्हणजे असं जास्त कधी काही यूज वाटलं नाही. म्हणजे कसं सरांनी अशी तुमची कमतरता किंवा एक बाकीच्या गोष्टीची कमतरता भासूनच दिली नाही ना. हा बरोबर बरोबर हा, म्हणजे त्यांनी जाणीव म्हणजे आपल्याला वाटलं नाही की बाबा की ती नसताना आपल्याला अशा अडचणी येणार किंवा काय पुढचं काही दिसलंच नाही. त्यामुळे आम्ही तसं काय एवढंही नव्हतोच जास्त. आपलं सर म्हणाल ती पूर्व दिशा असा विषय. हम्म 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 हम्म. त्यामुळे आपलं कसं आहे त्यांनी आपलं तुमचा त्यावेळेस तुम्ही आला होता त्यावेळेस ती घ्यायचं होतं कॉन्टॅक्ट, पण आता ती सिच्युएशन नव्हती. त्यामुळे आम्ही काही नंबर वगैरे त्यावेळेस तुमचा घेतला नाही किंवा तुमच्यासंग बोललो पण नाही आम्ही. बरोबर बरोबर ते आता कसं त्यांनी आम्हाला सांगितलेलं म्हणलेलं की बाबा 2 वर्ष झाल्यानंतर ना आता आपण त्यावेळेस ठरवूया कोणता बैल दाखवायचा काय नाही ती. ते आता काय आता राहिलीच नाही, त्यामुळे त्यांचा काय आता विषयच नाही ना. बरोबर बरोबर त्यामुळे आपलं त्यांची कमतरता तुम्ही भासून देऊ नका. आपलं तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन चांगलं करा. बर 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 हा, ही आमच्यातली इच्छा आहे. म्हणजे आता सरांच्या ह्याच्यात आपलं तुम्हीच सहकार्य आम्हाला चांगलं करणार असा आमचा अंदाज आहे आणि म्हणजे विश्वास आहे आमचा. त्यामुळे आपलं तुम्हीच व्यवस्थित केलं तर बरं होईल आपलं आम्हाला सहकार्य चांगलं. म्हणजे सय्यद सरांच्या गैरहजेरीमध्ये मी काम करू शकतोय असं तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे विश्वास. तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या मुलाखती बघूनच मी फोन केला. नाही तर मी तुम्हाला माहिती आहे का, मग आता माझ्या दारात गाय ना, माझी इच्छा बी नव्हती की बाबा काय त्या गायीला कुठला बैल दाखवायचा काय दाखवायचा. पण त्या हरिमधल्यांचा मला फोन आला. म्हणजे अहो ती व्यक्ती, मला वाटलं की नाही की तुमचा नंबर असेल म्हणून किंवा त्यांच्याकडे काय. बर आपलं काय म्हणलं चालतंय म्हणले, काय दार काढत होतो मी, त्यांचा फोन आला मला. म्हणले करा कॉन्टॅक्ट कधी बी तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं तुमच्या संग कॉन्टॅक्ट करावं. त्यासाठी मला परिपूर्ण तुम्ही ओळखावं लागणार आहे, कारण माझी ओळख करून घ्यावं लागणार आहे किंवा माझ्या कामाची ओळख करून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास एक आला पाहिजे. जसा नाही, बरोबर हरिभाऊंना आहे. आला बरोबर बरोबर. तसा तुम्हाला स्वतःला आला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल की गाय माझ्यावर येण्याच्या अगोदर तुम्हाला सगळा परिवार म्हणजे चॅनल म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, त्यातल्या बारीक सगळ्या व्हिडिओ ऐकावं लागतील आणि बघावं लागतील जेवढ्या शक्य तेवढ्या. चालतंय 100% बघणार, नाही काय प्रॉब्लेम. मग त्यानंतरही तुमचा आत्मविश्वास तयार झाला पाहिजे की आपण योग्य माणूस निवडला आहे का. नाही, बरोबर आहे. त्या हरिभाऊच काम केलं. त्यांनी योग्य माणूस निवडून दिला. ते तुमच्या जीवाला एक समाधान म्हणा किंवा त्यांना योग्य वाटलं म्हणून एक मनाचा मोठेपणा म्हणून एक माझं नाव सांगितलं. बरोबर. पण तुम्हाला स्वतःला सुद्धा वाटलं पाहिजे की मी योग्य आहे का. नाही नाही, अहो मी आता तुमच्या मुलाखती भरपूर बघितल्या, त्या कालवडींच्या बघितल्यात, खोंडांच्या बघितल्या त्या. परत तुम्हाला सांगतो तिकडं
त्या गाडगे साहेबांच्या तिकडे तुम्ही आला होता एकदा, ती मुलाखत बघितली या. बर बऱ्याचशा मुलाखती बघितल्या आणि त्या मुलाखतीतनं तुमचा अभ्यास मला चांगला वाटला. म्हणजे तुमचं जे बोलणं बिलणं किंवा तो अभ्यास जो आहे ना तुमचा, तो एक नंबर आहे, काय विषयच नाही त्यात. हा 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 त्यामुळे म्हणजे मुलाखती मी तुमच्या बघतो कंटिन्यू, त्याचा काय विषयच नाही. फेसबुकला असतात तुमच्या, परत युट्यूबला असते त्या हा. बघतो, त्यामुळे काय अडचण नाही. तरी पण तुम्ही एकदा म्हणताय, तरी पण एकदा परत एकदा बघतो वाटलं. आता मी परवानगी देतोय ना की मला खरंच तुम्ही निवडू शकताय का? नाही नाही, निवडू शकताय का नाही, निवडलंय. म्हणजे माझ्यावर अर्थात विश्वास ठेवू शकताय का हे तुम्हाला खात्री झाली पाहिजे. मी स्वतः सांगतोय, दुसरं कोणी नाही. नाही बरोबर आहे की. हा. नाही 100% विश्वास ठेवणार, काय विषयच नाही येणार त्यात, अडचणच काय येणार नाही. त्यासाठी झालेल्या कामात काय शंका येते का हे शोधायचं. बरोबर. म्हणजे मी व्हिडिओ केलेले असतात किंवा चर्चासत्र मांडलेली असते जगापुढं. बरोबर आहे की. हा. नाही ना, खरंच काय शंका आहे का? बरोबर आहे की. मग त्यानंतर मग पुढच्या मार्गाला बिनधास्तपणे आपण पाऊल उचलू शकतो. आणि मी पण बिनधास्तपणे माझं रक्त आटवलेलं असतंय, नॉलेज मिळवलेलं असतं किंवा मी कष्ट केलेलं असतंय, तो आरामात मी माझ्यावर विश्वास असणाऱ्या माणसांना देऊ शकतो. बरोबर आहे. आणि ते एकनिष्ठ राहणाऱ्या माणसांना मी वापरू शकतो माझं जे काय कार्य आहे ते. नाही ना, आम्ही एकनिष्ठच राहणारी माणसं आहे. तुम्हाला माहित नाही, सरांचं माझं इतकं संबंध जवळ होतं. मी आदल्या दिवशी आम्ही दिवसभर एकत्र, त्यांची वर्ष झालं मी त्यांना म्हणत होतो एकदा चक्कर मारा, एकदा चक्कर मारा. ती कालवड कोणालाच उभी राहत नाही. ती आले कालवडीला हात फिरवला, कालवडी एकदम शांत उभी राहिली. तरी मी सरांना म्हणलं, सर मालकाला शेवट वळागलं. तर सर म्हणले, अहो तसं काय नाही म्हणले, जनावर आहे ती वळागतच. आणि ती गेलं ती परत काय त्यांनी चेहराच दाखवला. रोज बघा कोणत्या का अर्धा तास असायचं, सकाळ संध्याकाळ फोन असायचं कंटिन्यू, काय विषय नव्हते. तर त्यामुळे आता म्हणलं आपलं तुमचं मार्गदर्शन आम्हाला, म्हणजे मी मुलाखती बघितल्या होत्या, हरिभाऊला म्हणलंच मी, म्हणलं अहो त्यांच्या मुलाखती मी बघतो. नाही म्हणले, त्यांनी नंबर त्यांचा सोडलाय, म्हणले तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, काय अडचण येणार नाही म्हणले तुम्हाला. म्हटलं आता तुम्हाला फोन करावा. तुम्हाला मग सय्यद सर होतं त्यावेळेला काय उणीव भासत नव्हती, बरोबर आहे? कधीच उणीव बसवली नाही. म्हणजे कसं, त्या माणसानं आम्हाला कधी असं विचारच करून दिला नाही की कुठल्या गोष्टीचा किंवा पुढे कुठला बैल भरायचा, गाईला किती दिवस सांभाळायचं किंवा माझा वाल्यानंतर काहीच, म्हणजे तसलं काहीच करूनच दिलं नाही आम्हाला त्या माणसानं. सय्यद सरांच्या नंतर प्रश्न पडला असेल की बाबा आता कोणाला शोधायचं किंवा तोच प्रश्न पडला ना आम्हाला. बरं. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला फोन केला. नाही तर तुम्हाला खरं सांगतो, लक्ष्मी दारात आमच्या म्हणजे इच्छा बी नव्हती की ते गाईकडे बघितलं त्याच्या माणसाची आठवण येते अजून बी. असा विषय होतो ना. म्हणजे कसं, त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासूनच दिली नाही की बाबा काय नाही बैल कुठला. आपण म्हणलं नाही सर अहो बैल कधी कुठला भरायचा, सर म्हणायचे मी वेळ आल्यावर तुम्हाला सांगतो सगळं काय करायचं. बर. त्यामुळं आम्ही कधी असं कुठल्या भावनिक होऊन किंवा एखाद्या संग बोलणे किंवा काय करणं असं कधी आम्ही विषय मांडलाच नाही आजपर्यंत. त्यामुळे आता ही वेळ आली आमच्यावर. पण आता कसं आहे, तुम्ही जास्त ही दिसताय आम्हाला, म्हणजे कसं आपलं बाबा माणूस केला किंवा सहकार्य करणार म्हणून आपलं म्हणलं तुमच्या संग पहिल्यांदा आपलं कॉन्टॅक्ट साधावं. मला वाटलं की नाही तुम्ही फोन उचलताय का नाही उचलताय, म्हणलं कसं यांच्या मुलाखती हे असतात, आपण फोन करणं एवढ्या मोठ्या माणसाला बरोबर वाटत नाही म्हणलं. बोलायला सगळ्याच्या जगात पोपट पंचवणी बोलत असतात, बोलायला सगळ्यालाच येतं. त्याच्यामुळे खरी ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे की. काय मी स्वतः परवानगी देऊन सांगतोय, मी स्वतः सांगतोय, दुसरं कोणी नाही, की बोलायला सगळ्याला येतं, मला सुद्धा बोलायला येतं, जगाला सुद्धा बोलायला येतं. बरोबर आहे. पण खरं कोण आपल्याला बोलणारा पाहिजे हे आपण मुळात विश्वास ठेवून जाणून घेतलं पाहिजे. बरोबर आहे की. आणि त्यानंतर जरी जगाने काही जरी बोललं किंवा नावं ठेवली, जग नावं पण ठेवायला, कौतुक पण करायला, पण आपल्याला वेळ काळ समजला पाहिजे नावं ठेवणाऱ्यांना आणि कौतुक करणाऱ्यांना. नाही बरोबर आहे. त्याचा नाही विषय काय, तुमची अडचण नाही, तुम्ही काय अडचण काय आम्हाला येऊन देणार नाही किंवा तुम्ही चांगलं मार्गदर्शन करणार त्या हेतूनच आम्ही आपलं तुम्हाला निवडलंय त्या ह्याच्यात. त्यामुळे काही विषयच नाही. जे खिलार शेतकरी शान परिवार सोबत जे एकनिष्ठ आहेत असं मला जर समजलं किंवा खिलार शेतकरी शान परिवारचा शब्द न ओलांडणारी माणसं आहे ती, तर त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभारणार आहे.
नाही 100% अहो तुम्ही फक्त एकदा बघा म्हणजे आमचं म्हणजे कसं आता तुम्ही जसं म्हणाल तसं जर आम्ही नाही केलं तर तुम्ही परत आम्हाला मग बोलू शकता त्याचा काही विषय नाही नाही. मी बोलत नसतोय, नाहीच की. मी शांत राहतोय फक्त. नाही नाही बरोबर आहे. आम्ही नाही शब्द ओलांडणारी माणसं नाही होत. हा मी कोणालाच काय बोलत नाही, फक्त बोलायची सुरुवातीला माझा बोलायचा दणका असतो. नाही ना बरोबर आहे. आम्ही असं म्हणणारच नाही की तुम्ही म्हणजे तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही राहतोय म्हणून किंवा काय अडचणच येऊन देणार नाही. फक्त आपलं आम्हाला सरांची तुम्ही भासून देऊ नका एवढाच आमचा विषय, बाकी काय नाही. बर बर बर. आमचं तेवढंच म्हणणं आहे, कारण की कसं त्या माणसानं आमच्यासाठी म्हणजे त्या माणसानं खरं आम्हाला त्यात आणले, म्हणजे मला तर वैयक्तिक आणले बाबा काय नाही गाय घ्या कालवडी घ्या. माझ्याकडे होत्या कालवडी 2-3 पहिल्या सिमेंटच्या होत्या, पण त्यांनी आपलं ब्लिडिंगसाठी त्यांनी मला हे केलं. त्यामुळे काय विषय नाही. त्यांनी स्वतःचीच कालवड दिली, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बरोबर बरोबर. मग आम्ही बी इथं थोडेफार शेतकरी वगैरे गोळा करून ज्यांच्या गायी वगैरे आहेत त्यांना पण म्हणजे तुमची सांगणार आहे बाबा काय नाही, जर कधी भविष्यात आले इकडे फिरत फिरत तर आपण सगळ्यांच्या आपलं गाठी बिटी घेऊन सगळ्या जे गावातली लोक आहेत ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांना आपलं एका ठिकाणी घेऊन तुमची मीटिंग वगैरे बसवणार. हा ते तुम्ही प्रत्येकाने डोक्यात घेतलं पाहिजे की बाबा खरंच ह्या खिलार दोन्हीत कोणतरी गुरु पाहिजे. हा मग तीच की, म्हणून तर आम्ही म्हणतोय ना की बाबा जी आजूबाजूची जी बाहेरच्या गावातली की आजूबाजूनी आता राहायला आम्ही खुद्द कोरेगावमध्ये, पण जी आजूबाजूच्या गावातली माझी जी ओळखीची ती गैवाली त्यांना आम्ही घेणार सगळ्यांना खिलारवाल्यांना. आणि तुम्ही कधी याल त्यावेळेस फक्त आम्हाला 2 दिवस अगोदर सांगितलं का नाही की सगळे आम्ही खिलारवाली सगळी गोळा करून आपली व्यवस्थित मिटिंग तुमची घेणार आम्ही. बरोबर. त्यांना बी कळलं पाहिजे की बाबा काय कशासाठी काय सगळ्या त्या गोष्टी बारीक चिरीक सगळ्या कळल्या पाहिजे. त्यामुळं घेऊ त्यांना आपण. मग बिनधास्त. हा हा मग आपल्याला किती दिवस काय थांबायला लागेल काय लागेल आता बघा 3 वेळा सिमेंटवर येऊन गेली कालवड. आपण चेक करून घेतली डॉक्टरांकडून, डॉक्टरांनी सांगितले काय प्रॉब्लेम नाही. बर. काय हा जरी बैल दाखवला तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त दात काय तिने लावला नाही अजून, फट नाही दातात आणि दात लावला नाही. बर बर. तुम्हाला मी व्हॉट्सअपला व्हिडिओ आणि तिचा फोटो पाठवू का, मी तुम्हाला अंदाज कळेल की बाबा लावावी का नाही लावावी ती. चालतंय पाठवून ठेवा की मला. चालतंय पाठवून ठेवतो मी. नंबर सेव्ह करून घेतो तुमचा. नाही काय पण तुमची पण ओळख मला मेसेज करून ठेवा, नाव गाव पत्ता. चालतंय सविस्तर. चालतंय. हा आणि माझ्यावर कधी येणार, किती माझ झालेत? आता 3 झाली ती 3. 3. बर. 3 होऊन गेले ती. आम्ही तिसऱ्या वेळेस आता डॉक्टरांकडून चेक केली तर डॉक्टर म्हणले काय प्रॉब्लेम नाही, बैल नैसर्गिक रेतन करण्यासाठी. म्हणजे पहिला. हा पहिला रोज आहे. बर बर बर. त्यामुळे काय म्हणजे अडचण काय येऊन हीच नाही, म्हणून तर म्हणलं आपलं कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आपलं चांगला बैल वगैरे रेतन करण्यासाठी म्हणलं बघावं. तुम्हाला मी व्हॉट्सअपला व्हिडिओ कालवडाची आणि माझा पत्ता आणि फोटो पाठवतो. बर बर बर. हा तुम्ही कधी येणार असाल इकडे तर मग फक्त कॉन्टॅक्ट करा त्या 2 दिवस अगोदर. मग आम्ही इथली गावातली शेतकरी सगळी किनीचे मधमापूर वाडीचे इथले कोरेगाव मधली आजूबाजूची सगळ्या गावांची आपली गोळा करू. चालतंय. हा चालतंय. काय अडचण नाही. हा चालतंय. ठीक आहे. ठेवू का मग? धन्यवाद वेळ दिला. धन्यवाद. नाही तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नाही पण मी आडवं तिडवं काहीतरी विचारल्यावर काही शंका घेतली नाही किंवा राग आला नाही म्हणून धन्यवाद. नाही राग येणारच नाही. राग येण्यासारखा माणूसच नाही ना तुम्ही. बर. हा राग येण्यासारख्या माणसं लगेच ओळखते ती. मग एवढा उशीर म्हणलं नसतं बरं ठीक आहे चालतंय असू द्या मग ठेवू का म्हणलं असतं ना. बरोबर. हा तुम्ही तसा माणूसच नाही. मी मला कधी तुमच्या कंटिन्यू बघतो त्यामुळे काय अडचणच नाही मला. फक्त तरी बी तुम्ही म्हणलाय तरी इंस्टाला पण कोणत्या ह्याला जायचं ना शेतकऱ्यांची शान हे तिन्ही नाव आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबला खिलार शेतकऱ्यांची शान. बर चालतंय. हा एकच नाव सगळीकडे आहे. बर चालतंय. हा चालतंय. चालेल ठीक आहे.
हा चालतंय. ओके. धन्यवाद. धन्यवाद.